भीमा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि खऱ्या अर्थानं प्रगतीचा असणारा एक सहकारी संस्था पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा होता. तिथं घडतंय काय? तिथं आता सध्या निवडणुकीच्या वातावरणाचा वादंग हा पुणे येथील सहकारी साखर संचालक पुणे यांच्याकडून तो आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे. हा तिथपर्यंत प्रवास करतोय त्याच्या मागचा दृष्टिकोन हा सर्व सभासदांना, हितचिंतकांना आणि आमच्या चॅनलला पाहणाऱ्यांना माहिती असावा म्हणून आम्ही हा आपल्यासमोर प्रकाशित करणारा छोटासा इतिवृत्त. काय घडलंय तर वसंतराव साळुंखे यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची मुदत 2020 साली संपली. या अनुषंगाने साखर संचालक पुणे यांच्याकडे लेखी स्वरूपाने कायद्याच्या अनुषंगाला आधार घेऊन तक्रार केली आणि त्यानंतर जे घडलं ते प्रचंड भयवाईक म्हणण्यापेक्षा अवघड म्हणण्यापेक्षा गडबडीचं. काय गडबडीचं झालंय तर ह्या निवडणुकीला शह देण्यासाठी संचालक मंडळ आणि ज्यांनी कुणी नव्यानं सुरू घेतलेलं आहे श्री साई प्रिया नावाच्या कंपनीनं यांनी थेट आता सर्वोच्च न्यायालय गाठलेलं आहे. तर हा प्रवास कसा आहे ते थोडक्यात सांगतो. सुरुवातीला ही निवडणूक खऱ्या अर्थानं पुणे येथील साखर संचालक यांच्याकडून व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. त्यांच्याकडून साखर कारखान्याच्या संचालकांनी मंत्रालयात अपील केलं. मंत्रालयातून ते मुंबई हायकोर्टात गेलं आणि मुंबई हायकोर्टाचा आदेश सुद्धा तो थोडक्यात जाचक ठरतोय म्हणून आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचा प्रवास झालेला आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये सभासदांची दिशाभूल होते. सभासदांना गोंधळात टाकणारा विषय आहे आणि सभासदांनो खरंच हे तुमच्यासाठी आहे का असाही प्रश्न निर्माण करणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळ खऱ्या अर्थानं पारदर्शक कारभार करतोय का असा प्रश्न पुढे येतोय. मित्रांनो, या भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ज्या वेळेस हे संचालक मंडळ आलं त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये चोराच्या हातात देऊ नका, पोराच्या हातात द्या अशा स्वरूपाचं एक ब्रीदवाक्य तालुकाभर घोंगावलं होतं. आणि या घोंगावलेल्या वातावरण चोर कोण आणि पोर कोण यावर मतदानाची प्रक्रिया झाली आणि ज्यांच्या हातात कारभार गेला तेच आज निवडणुकीसाठी घाबरतात का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाचे आज त्यांनी दरवाजे ठोठवले. प्रश्न तिथं कसा सुटेल हा सर्वांसाठी वेळ पाहणारा विषय असला तरी भीमा सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळ निवडणुकीला घाबरतंय हे मात्र नागरिकांनी ठामपणाने निश्चित केलेले आहे अशी चर्चा जोर धरते. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहताय आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 97 65 56 69 16 94 23 21 27. तुम्ही पाहत राहा. धन्यवाद.